शेतकरी म्हटलं की शेती आलीच आणि शेती म्हटलं की आजचा जो शेतकरी आहे तर तो नवीन नवीनच्या आज मार्केटमध्ये नवीन टेक्नॉलॉजी येतात तर त्याचा वापर करतच असतो. या नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमुळे आपल्या शेतीमध्ये वेळेमध्ये बचत होणं किंवा जो शेतीचा खर्च आहे तर त्यामध्ये आपण खर्च कमी करू शकतो. अशा अनेक पद्धतीने आपल्याला फायदा होत असतो. अशाच एका नवीन तंत्रज्ञानाबद्दल आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये माहिती घेणार आहोत. तर नक्की कोणती नवीन टेक्नॉलॉजी आहे, कोणतं नवीन तंत्रज्ञान आहे, त्याचा आपल्याला पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंत कशा प्रकारे फायदा होऊ शकतो किंवा ते कशा प्रकारे वापरायचं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सर्व शेतकरी बंधूंना मिळणार आहेत. तर सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींना माझी ही एकच विनंती राहील की आजचा जो पॉडकास्ट आहे एक नवीन तंत्रज्ञानावरती आधारित आहे, तर तो आपण शेवटपर्यंत नक्की पाहावा. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी अॅग्रिकोमधून मी कृषीतज्ञ मोनिका रोडे आणि खास करून आज आपल्या सोबत उपस्थित आहेत एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचे UAE इंजिनियर आदरणीय मनोज कालवागे सर आणि तनुजा जाधव मॅडम. आपल्या दोघांचे आजच्या पॉडकास्टमध्ये संपूर्ण पालवी अॅग्रिको परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. थँक्यू. जसं की सर आज आपण पाहतो शेती करत असताना जे आहे लागवडीपासून काढणीपर्यंतचं अनेक आज मार्केटमध्ये नवीन नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत शेतकऱ्यांसाठी. अनेक शेतकरी त्या वापरतात पण सगळ्यात जास्त जर आपण समस्या बघितली तर ती ते फवारणीची. फवारणीमध्ये प्रत्येक शेतकरी जो आहे तर तो पंप पाठीवर घेतो, फवारणी करतो. आता समजा आपण 1 एकरचं क्षेत्र जर कव्हर केलं, एक शिफारसीनुसार 10 पंप सांगितले जातात, पण शेतकरी ऍक्च्युअल फील्डवरती 7-8 पर्यंत वापरत असतो. पण तेवढे 7-8 वापरण्यासाठी सुद्धा किंवा फवारणी करण्यासाठी तेवढं पॉसिबल नसतं. तर आज मार्केटमध्ये काय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी उपलब्ध आहेत किंवा कशा प्रकारे शेतकरी जो आहे पंपाला एक पर्याय म्हणून तो ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरू शकतो? पंपाला पर्याय म्हणून तो नक्कीच ड्रोन टेक्नॉलॉजीकडे एक आकर्षण तो बघू शकतो. आजचा विषय खूप गंभीर आहे. ऍक्च्युली जे पंपानी फवारणी करतात शेतकरी, ते पंपानी फवारणी करत असताना त्यांना पाठीचा त्रास हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. पाठीचा त्रास खूप मोठ्या प्रमाणे होत असल्यामुळे त्यांना जिथं 10 पंप मारायचे असतात तिथं ते 7 ते 8च पंप मारून ते काम ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. बट त्याचा रिझल्ट त्यांना तिथं एवढे कष्ट करूनही मिळत नाही. मग तो एक मोठा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न हा लेबरचा आहे. आता तुम्ही बघाल ग्रामीण भागामध्ये तुम्हाला आजकाल लेबर सुद्धा मिळत नाहीयेत. असे मी तुम्हाला भरपूर प्रश्न सांगू शकतो. असे भरपूर प्रश्न उद्भवतात एका शेतकऱ्याच्या बाजूने, की ज्याच्यामुळे त्याला एक सोल्युशनकडे यायला लागतं आणि ते सोल्युशन म्हणजे ड्रोन टेक्नॉलॉजी. तर सर असं मार्केटमधला कोणता ड्रोन बद्दल तुम्हाला माहिती आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत तुम्ही दिलाय किंवा त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा झालाय, शेतकऱ्यांचा चांगला फीडबॅक मिळालाय किंवा आपल्या शेतकऱ्यांना खूप चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतोय सर? येस, असं आता आम्ही हा एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा ड्रोन आहे. ओके. याचं मॅन्युफॅक्चरिंग इथे पुण्यामध्येच होतं. नाव काय सर या ड्रोनचं? समृद्धी 10LH. ओके. 10LH का नाव दिलेलं आहे की याला 6 पंख आहेत ना, म्हणून याला 10LH हेक्झा म्हणून आपण नाव दिलेलं आहे. आणि याची टँक कॅपॅसिटी 10 लिटरची आहे. ओके. आणि हा 10 लिटर मध्ये तुमचं 7 ते 8 मिनिटामध्येच 1 एकरची फवारणी पूर्णपणे सक्षमपणे आणि प्रिसाइजली पूर्ण करू शकतो. ओके, म्हणजे एका एकरसाठी एकदाच पूर्णपणे एकदाच. फवारणी पॉसिबल आहे? हो, एकदाच पॉसिबल ओके. आहे. त्याच्या वेळेसाठी बचत कशा प्रकारे, त्याबद्दल सर काय सांगाल आपलं थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना? वेळेची बचत म्हणजे शेतकऱ्याला पहिले म्हणजे शेतात जायची गरज नाहीये. शेतकऱ्याला त्याच्या बांधावरनच उभं राहून एक ऑटोनॉमस प्लॅनिंग करून, ओके. ऑटोनॉमस प्लॅनिंग केल्यानंतर ग्रिड्स त्याच्यावरती असतात आणि ते शेताचा जो मॅप असतो त्या शेताच्या मॅपलाच ते फॉलो करत पूर्णपणे प्रिसाइजली फवारणी करून रिटर्न परत जिथून आपण टेक ऑफ घेतलाय तिथे परत रिटर्न येते ते. ओके. याच्या आधी सर या जो ड्रोन आहे तर याचं आपण तुम्ही सेल केलेला आहे का? हो, आतापर्यंत आम्ही 50 ते 60 ड्रोन्स आम्ही पूर्ण राज्यभरात मागच्या वर्षी विकलेले आहेत. यामध्ये काय होतं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये आमचे लोक जे फील्डवरती पायलट्स आहेत, आमच्याकडे अॅग्रोनॉमीची टीम आहे, आमच्याकडे पायलटची टीम आहे, आमच्याकडे स्वतः इन हाऊस डिझायनिंगची टीम आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगची टीम आहे. तर ह्या सगळ्या टीमचं सांगड घालून आम्ही हा प्रोडक्ट बनवलेला आहे. आता याचं विशेष म्हणजे तुम्हाला जर सांगायचं झालं तर आमचे पायलट्स जे असतात ते फील्डवरती जातात, शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती जाऊन फवारणी करतात. ऍक्च्युअली तिथं त्यांना जे प्रॉब्लेम जातात ते आम्ही फीडबॅक म्हणून आमच्याकडे
एक सॉफ्टवेअर मध्ये आम्ही नोट करतो. त्या सगळे प्रॉब्लेम्स आम्ही आमच्या सॉफ्टवेअर मध्ये घेतल्यानंतर तिथं आम्हाला कळतं की हा प्रॉब्लेम फवारणी करताना येतोय. तसे सगळे चेंजेस आम्ही आमच्या ड्रोन मध्ये करून त्याला पूर्णपणे रेडी केलेलं आहे. मागच्या वर्षीच त्याला डिसेंबर 15 याला टाईप सर्टिफिकेशन DGSA मान्यता प्राप्त ड्रोन म्हणून सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे आम्ही सगळ्या गोष्टी इन हाऊस म्हणजे एका छताखाली आणि भारतीय तंत्रज्ञान यूज करून आम्ही त्याला बनवलेलं आहे. आणि तशा प्रकारे आम्ही शेतकऱ्यांचा फायदा होईल याच्याकडे जास्त कसं फायदा करता येईल याच्याकडे आपण जास्त लक्ष देतो. ओके. जसं की सर सुरुवातीला तुम्ही म्हटले की हे तुम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना विक्री केलेलं आहे. हो. शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स कसा भेटतो याच्यासाठी सर? काय त्यांचा फीडबॅक येतोय? शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स फार छान आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला, आता तुम्हाला एक्झाम्पल देतो, मी एक उदाहरण देतो. जर आता पाऊस चालू आहे, आता पावसामध्ये तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, विंडो कमी असते. बरोबर. विंडो जर कमी असली आणि जर त्याला पावसाळ्यात जर स्प्रे घ्यायचा असेल तर तो हातपंपाने 10 स्प्रे नाही घेऊ शकत. बरोबर. त्याला नक्कीच त्याला ड्रोन हाच पर्याय असतो. आणि राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी आज जवळपास ड्रोनला ऍक्सेप्टन्स दिलेला आहे. ओके. आम्ही जवळपास मागच्या वर्षी आमच्याच टीमने जवळपास एका ड्रोनने आम्ही 5,000 एकर स्प्रेइंग आम्ही पूर्ण केलेलं आहे. ओके. इतकी क्षमता आम्ही आमची डेव्हलप केलेली आहे. आणि एक ड्रोन पायलट तेवढी फवारणी करू शकतो. आणि तितका शेतकऱ्यांना फायदा सुद्धा झालाय. शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की वेळेची बचत होते, औषधाची बचत होते, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत. शेतकऱ्याला आतमध्ये जायची सुद्धा गरज नाही पडत. बाहेरनच त्याला पूर्ण रिपोर्ट मिळतो की कुठं तुझं औषध पडलेलं आहे, कुठं किती एकरावरती फवारणी झालेली आहे, कुठं कमी पडलंय, कुठं काय नाही. त्याचा पूर्ण जो शेतकऱ्याचा जो शेती असते त्या शेतीला पूर्ण प्लॉट करूनच आपण ती फवारणी करतो. ओके. येस. राज्यभरात आतापर्यंत कुठे कुठे सेल झालेला आहे सर? कोणकोणत्या एरियामध्ये दिलाय सर आतापर्यंत? आपण कोकणात दिलेला आहे, कोकण डिव्हिजन मध्ये दिलाय, नगरमध्ये दिलाय, सांगलीमध्ये दिलाय, कोल्हापूरमध्ये दिलाय, पुण्यात आपण उरळी कांचन या ठिकाणी आपण दिलेला आहे, खेड शिवापूरमध्ये आपण दिलेला आहे, पश्चिम महाराष्ट्रात पण सांगली या ठिकाणी दिलाय. त्याच्यानंतर मग तुम्ही विदर्भात जाल, विदर्भात नागपूर, वर्धा, अकोला या ठिकाणी पण आपण दिलेले आहेत ड्रोन. म्हणजे राज्यभरात आपण ड्रोन दिलेले आहेत. त्यामध्ये ऍग्रिकल्चर कॉलेजेसला पण आपण ड्रोन प्रोव्हाइड केलेले आहेत. चिपळूण येथे आपण एक ड्रोन प्रोव्हाइड केलेला आहे, जो हाच ड्रोन आहे समृद्धी 10LH. हाच आपण तिथं प्रोव्हाइड केलेला आहे. आणि त्यांचे पण फीडबॅक खूप छान आहे. जे विद्यार्थ्यांना शिकवतात, जे विद्यार्थ्यांना घडवतात, जे विद्यार्थ्यांना पूर्णपणे नॉलेज देतात शेती कशी करायला पाहिजे, त्यांनाच आम्ही ड्रोन दिलेला आहे. त्यांचा फार फीडबॅक खूप छान आलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही टेक्नॉलॉजी एकतर 2-3 वर्ष आधीच आलेली पाहिजे होती. आणि ती आल्यानंतर त्यांना असा फायदा झाला की त्यांना एकतर म्हणजे सगळ्या गोष्टींचे मॉलिक्युल्स असतात, ते मॉलिक्युल्स किती प्रमाणात टाकायचे, काय करायचे, हे सुद्धा मुलांना ते समजावता आलं प्रॅक्टिकली. म्हणजे ऍक्च्युली त्यांना त्यांच्या बांधावरती हा ड्रोन नेता आला. हा फायदा, हे सगळं फीडबॅक त्यांच्याकडनं आम्हाला येतो मॅम. ओके. आता जसं तुम्ही महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी सेल केलेला आहे सर. हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल केल्यानंतर एखादा नवीन शेतकरी समजा मी शेतकरी आहे, मी जर हा ड्रोन घेतलाय, मला याच्या आधी माहिती नाही कसं वापरायचं काय, यासाठी तुमच्याकडनं काय मदत मिळते सर आपल्या शेतकऱ्यांना? जर आमच्याकडनं जर तुम्ही ड्रोन घेतला विकत, तर 2 टाईपच्या ट्रेनिंग असतात. एक तर DGCA टाईप सर्टिफाईड ट्रेनिंग असते आणि दुसरी ट्रेनिंग म्हणजे OEM लायसन्स ट्रेनिंग असते. मी तुम्हाला दोन्ही ट्रेनिंग थोडक्यात समजवतो. DGCA सर्टिफाईड जी ट्रेनिंग असते त्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला 5 दिवसाचं आमचीच कंपनीचे जे RPTOs असतात, ज्यांच्यासोबत आमचं कोलॅबरेशन झालेलं आहे, त्यांच्या थ्रू आम्ही तुम्हाला DGCA सर्टिफाईड ट्रेनिंग आम्ही प्रोव्हाइड करतो. DGCA त्याच्यामध्ये काय असतं की 5 दिवसाची ट्रेनिंग असते. 5 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला पहिले 2 दिवस थेरी क्लासेस असतात. त्याच्यामध्ये ड्रोन बद्दल तुम्हाला सगळी माहिती दिली जाते, त्याच्याबद्दलचे ऑपरेशन्स कसे असतात त्याची माहिती दिली असते. त्याच्यानंतर दुसरी जी स्टेप असते ती म्हणजे एक्झामिनेशनची स्टेप असते. दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला सगळं दिल्यानंतर एक सिम्युलेशन एक्झाम द्यायला लागते. म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवरती ते ड्रोन चालवायला शिकवतात. तिथं पहिले शिकवतात, चूक नको व्हायला म्हणून. तर ते शिकवल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्स द्यायला लागतात. एक रिटर्न एक्झाम द्यायला लागते. त्या रिटर्न एक्झाम 30 मार्काची ती रिटर्न एक्झाम असते. छोटी असते आणि सोपी असते. तर हे सगळं जो थेरी क्लास झालेला असतो त्यावर आधारितच ती एक्झाम असते. त्या आधारित रिटर्न टेस्ट वरती ती झाल्यानंतर तुम्हाला फ्लाइंग टेस्ट, म्हणजे तिथं तुम्हाला फ्लाइंग शिकवतात आणि फ्लाइंग टेस्ट देतात. आणि 7 ते 8 दिवसातच तुम्हाला लायसन्स DGCAचं मिळून जातं. हे झालं DGCAची ट्रेनिंग.
प्लस आमच्याकडनं तुम्हाला ओईएम म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर आम्ही तुम्हाला ड्रोन देतोय म्हटल्यावर आमच्याकडनं पण ट्रेनिंग, बरोबर. त्याचं यूज कसा झाला पाहिजे, त्याचं टँक कसं क्लीन केलं पाहिजे, स्प्रे नॉझल्स कसे Yes. क्लीन केले पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आम्ही तुम्हाला देतो. आणि त्याची 2 दिवसाची ट्रेनिंग आमच्याकडनं असते आणि त्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला फ्लाइंग सुद्धा आमच्याकडनं शिकवल्या जातं. छोट्यातल्या छोट्या गोष्टी, आता बांधाच्या साईडला झाड आहे तर तिथनं तुम्हाला 1 मीटर इकडे कसं प्लॅन करायचं, ऑटोनॉमस प्लॅनिंग कसं करायचं, मॅन्युअल फ्लाइंग कसं करायचं, कोणत्या वेळी कशा पद्धतीचं फ्लाइंग झालं पाहिजे, पाऊस जर असेल तर तुम्ही ऑटो प्लॅनिंग करून काही फायदा नाहीये तर तुम्हाला मॅन्युअल प्लॅनिंग करायला लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही पूर्णपणे तुम्हाला सपोर्ट आम्ही देतो. ट्रेनिंग आम्ही आमच्या साईडनी 2 दिवसाची देतो. ओके, आता जे तुम्ही म्हटले DGCA ट्रेनिंग तुम्ही दिलं जातं बरोबर, हो. तर हे ऑनलाईन ट्रेनिंग असतं? नो, हे तुम्हाला ऑन साईट जाऊन तिथं जायला लागतं. ऑन साईट जाऊन तुम्हाला तिथं ट्रेनिंग घ्यायला लागतं. आमचेच म्हणजे कंपनीचे एक अधिकारी येतात ते पूर्णपणे शेतकऱ्यांना सगळे सविस्तर माहिती देतात, पूर्ण ट्रेनिंग वगैरे देतात? हो, कंपनीचेच अधिकारी असतात आणि कंपनीचे अधिकारी तुम्हाला त्या सगळ्याची इन्फॉर्मेशन तिथं देतात आणि सगळ्याची ट्रेनिंग देतात. म्हणजे तुम्ही DGCA टाईप सर्टिफाईड पायलट लायसन्स पाहतात. तर प्रत्येक डिव्हिजन मध्ये आमचे RPTOs आहेत. म्हणजे कोकण डिव्हिजन झालं, त्याच्यानंतर मग अजून बाकीचे पुणे डिव्हिजन झालं, वेस्टर्न महाराष्ट्र झालं, सगळीकडे आमचे RPTOs म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या जवळच्या RPTOला जाऊन तो ट्रेनिंग घेऊ शकतो तिथं जाऊन. तर अशा प्रकारची सुद्धा सुविधा एरोनिका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीने तुम्हाला करून दिलेली आहे. ह्याच्यामध्ये सर आता ड्रोनची फवारणी करत असताना आणि पंपाने फवारणी करत असताना वेळ खूप जास्त प्रमाणात लागतो पंपासाठीच, बरोबर? तर हा जो ड्रोन आहे तर तो असा काही पिकांसाठीच फक्त लिमिट आहे की सगळ्या पिकांसाठी आपण वापरू शकतो? तर मी तुम्हाला सांगतो की हा जो ड्रोन आहे ह्याच्यामध्ये 2 टाईप्सचे नॉझल्स आहेत. एक म्हणजे फ्लॅट जेट नॉझल आणि दुसरं म्हणजे सेंट्रिफ्युगल नॉझल. हे 2 प्रकारचे नॉझल आहेत. हे जे फ्लॅट जेट नॉझल आहे ना, हे तुम्ही नॉर्मल तुमच्या ऍग्रिकल्चर क्रॉप्स वरती युज करू शकतात. ओके. आणि हे जे सेंट्रिफ्युगल नॉझल आहे हे तुम्ही फळबागा ज्या असतात मोठ्या मोठ्या, ज्यांची मोठी कॅनोपी असते तिथं आम्ही यूज करू शकतात. याच्यासाठी मी तुम्हाला मागाशी जे सांगितलं होतं की आमचे पायलट ज्यावेळेस फील्डवरती जातात त्यांना जो प्रॉब्लेम तिथे येतो तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करून, तो प्रॉब्लेम रेक्टिफाय करून आम्ही आमचं स्वतःच एक R&D करून शेतकऱ्याला जितका फायदा होईल तितका फायदा आणि तसे तंत्रज्ञान आम्ही त्याच्यामध्ये ड्रोन सोबत जोडलेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात त्याचे नोझल्स पण कंपनीकडेच पुरवले जातात? हो, नॉझल्स पण ओके. कंपनीकडनं पुरवले आणि जातात. सगळ्या प्रकारच्या शेतीसाठी जे आहे तर हे वापरले जातं? हो, सगळ्या प्रकारच्या शेतीसाठी हे वापरलं जातं. मोस्टली द्राक्षाला आपण जास्त शेवटच्या स्टेजला युज नाही करू शकत त्याला, ओके. पण मोस्टली सगळ्याच प्रकारच्या शेतीला युज होतं. एप्रिल टू ऑक्टोबर मध्ये आपण द्राक्षासाठी हे युज करू शकतो. ओके, आता बऱ्याच याच्यामध्ये कसं राहतं सर की आपल्याला एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक किंवा एखादं न्यूट्रिशन वगैरे काही शेतकरी एकत्र मिक्स करून पूर्णपणे फवारणी करतात. कारण एकदाच फक्त बुरशीनाशक घ्या फवारणी करा, एकदा कीटकनाशक घ्या मग फवारणी करा, हे पॉसिबल होत नाही किंवा तेवढं शेतकरी करतच नाही. मिक्स करून मग फवारणी करतात. 2 साधारण एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक एकत्र करून फवारणी करतात. ड्रोन पद्धतीमध्ये तसं पॉसिबल आहे का सर? एकत्रित फवारणी चालते का? एकत्रित फवारणी चालते, पण हा जो टँक आहे या टँक मध्ये तुम्ही ज्यावेळेस एखादं औषध फिल करताय, एखादं औषध भरताय, तर त्यानंतर तुम्हाला त्याचं पूर्णपणे तो क्लीन करायला लागतो. पूर्णपणे क्लीन झाल्यानंतरच तुम्ही दुसरं औषध त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मग तुम्ही फ्लाय करू शकता. म्हणजे एका वेळी आपण एकच औषध एका वेळी एकच औषध वापरू शकतो, बट तुम्ही लगेच क्लीन करून दुसरं जर औषध तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही दुसरंही औषध लगेच वापरू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे एका वेळेस फक्त एक कीटकनाशक चालेल किंवा त्यानंतर बुरशीनाशक फवारू शकता? येस. ओके. दुसरा अजून एक प्रश्न म्हणजे सर, बऱ्याच वेळा मी स्वतः पाहिलेलं जे आहे तर ते ऊस शेतीवरती जास्त प्रमाणात ड्रोनचा उपयोग केला जातो. कारण ऊसामध्ये आतमध्ये जाऊन फवारणी शक्य नसते किंवा आज जर आपण पाहिलं तर जास्त जे जंगली प्राणी वगैरे आहेत तर त्याच्यामुळे भीती राहते. ऊस शेतीसाठी कशा प्रकारे शेतकऱ्यांना फायदा झालाय सर आतापर्यंत, खास करून ऊस शेतीला जर आपण बघितलं? आता तुम्हाला माहितीच आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ऊस असतं आणि तिथं लोकांना कंटिन्युअसली फवारणी करणं एक भाग असतो. आता तिथं तणनाशकाची फवारणी पण करायची असते, तर मोस्टली तणनाशकाची फवारणी करायची असते त्यावेळेस आपण हा आपला ड्रोन तिथं डिप्लॉय करतो आणि डिप्लॉय केल्यानंतर 7 ते 8 मिनिटातच तो पूर्णपणे त्याची फवारणी करतो. प्लस त्याची थ्रस्ट इतका असतो, म्हणजे त्याची या पंख्यांचा हवेचा स्पीड इतका असतो, हवेचा दाब इतका असतो की ते जे औषध असतं ते पूर्ण खालपर्यंत ते ऊसाच्या
तळापर्यंत ते जातं आणि त्यामुळे खूप शेतकऱ्याला फायदा होतो. ते जे पण त्याचे म्हणजे वीड्स असतात काय असतात ते सगळे निघून जातात. आणि याच्यामध्ये नॉझलचं प्रेशर हे पण फार महत्वाचं आहे. नॉझलच्या प्रेशरनी पण तुम्हाला खालपर्यंत तो जो वरचा जो दाब आहे त्याच्यामुळे तो खालपर्यंत स्प्रेड होतो आणि खालपर्यंत त्याचं दव जे असतात औषधाचे ते खालपर्यंत जातात. ओके, म्हणजे जो फवारणीचा पंप असतो 100 लिटरचा, तर त्याच्या नोझल्स मध्ये आणि ह्या नोझल्स मध्ये काय फरक आहे सर साधारण? तो त्याच्या नॉझलमध्ये आणि ह्याच्या नॉझलमध्ये असा फरक आहे की ते हे जे नॉझल्स आहे अल्ट्रा लो व्हॉल्यूमचे नॉझल्स आहे. याच्यामध्ये तुमच्या पाण्याची बचत होते. याच्यामध्ये तुम्हाला प्रिसाइजली तुमच्या शेतीला तुमच्या पिकाला प्रिसाइजली औषध फवारणी होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे तुम्हाला जसं आता मी म्हंटल की त्याच्या खालपर्यंत तळागाळापर्यंत जातात तर त्याचा स्पीड जो असतो तो त्याला खाली तळागाळापर्यंत घेऊन जातो. ओके. तर असा हा डिफरन्स आहे. तो जो पंप आहे जो शेतकऱ्यांनी जो नॉर्मली पंप मारायचं थांबवलं तर तो तिथंच थांबून जातो. काही ठिकाणी पूर्ण स्प्रे बसतो, जिथं शेतकरी थकलाय तिथं कमी स्प्रे बसतो. बट इथं तुम्हाला ऑटोनॉमस आणि प्रिसाइज म्हणजे एकदा 5 मीटर सेकंदनी जर आपण सांगितलं ड्रोनला की बाबा तुला 5 मीटर सेकंदनी त्या पाथ वरती फॉलो करायचं तर तो 5 मीटर सेकंदनीच जाईल. म्हणजे तो Okay. प्रिसाइजलीच एका वेनी जाईल आणि एका वेनी जाऊन तो प्रिसाइजली फवारणी करेल. ओके. पिकानुसार जे आहे तर स्पीड मेंटेन ठेवावा लागतो की कसं आहे सर, की प्रत्येक पिकाला फवारणीसाठी स्पीड सेमच ठेवावा लागतो? स्पीड प्रत्येक पिकाला मोस्टली सेम असतं. Okay. हाईटचा डिफरन्स असतो. हाईट आपण पिकापासून 3 मीटर पर्यंत वरती ठेवतो. ओके. आणि पिकानुसार नोझल सुद्धा चेंज करावं लागतं? पिकानुसार नॉझल्स मोस्टली हॉर्टिकल्चर साठी आपण सेंट्रिफ्युगल नॉझल यूज करतो आणि ॲग्रोनॉमिक जे क्रॉप्स असतात त्याच्यासाठी आपण हे फ्लॅट जेट नॉझल्स यूज करतो. डिपेंड करतं दोन्हीमध्ये. हा, आणि दोघांच्याही नॉझल साईज मध्ये डिफरन्स आहे. एकाची 30 ते 40 मायक्रॉन्स पर्यंत आहे आणि एकाची सेंट्रिफ्युगल नॉझलची 100 मायक्रॉन्सच्या वरती आहे. ओके. 100 लिटरचा जो पंप असतो सर तर त्याला खास करून तणनाशकाची फवारणी करताना त्याचा सेपरेट नोझल असतो, बरोबर? ह्याच्यासाठी पण ड्रोनची फवारणी करताना जर आपल्याला तणनाशक फवारायचं आहे त्यासाठी सेपरेट नाही. तणनाशक नोझल? काही गरज नाही. तुम्ही हेच सेम नॉझल यानेच तुम्ही फवारणी करू शकता. विषय इतकाच आहे की तुम्हाला जे औषध तुम्ही समजा पहिले तणनाशक वापरल्यानंतर दुसरं कोणतं जर वेगळ्या प्रकारचं औषध वापरताय तर फक्त तुम्हाला हे पंप आणि पंपने ही टाकी क्लीन करायला लागते. पंप पण मागच्या साईडला आहे. ते ओके. सगळं रिमोटद्वारे तुम्हाला एकदम सिम्पल याच्यात कम्प्लीट होऊन जाते. ओके. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे सर कसं राहतं की 1 एकरसाठी जवळपास 180 ते 200 लिटर पाण्याची शिफारस केली जाते. पंपाप्रमाणे असेल किंवा बॅरलनुसार घेतलं तर 1 एकरला तेवढं पाण्याची गरज असते. तर यामध्ये सर फवारणी करत असताना तुम्ही म्हटलात की एकदा पूर्ण आपण ड्रोनचं स्पीडने फवारणी करू शकतो, एकदा ड्रोन फिरवू, बरोबर? ह्याच्यामध्ये पाणी बसते 10 लिटर. तर हे तुम्ही कसं मॅनेज करताय सर, किंवा त्या पिकाला तेवढं पूर्ण पुरेसं आहे किंवा नाही याबद्दल थोडं सांगा. आता 1 एकरचं जर आपण उदाहरण घेतलं तर एका एकरामध्ये तुम्हाला जवळपास जर स्प्रे आपण चालू केला तर ते जवळपास 12 मीटर पर्यंत विड्थ कव्हर करतं. Okay. सॉरी 12 फूट पर्यंत ते विड्थ कव्हर करतं. म्हणजे जवळपास 4 ते 4.5 मीटर पर्यंत ते एकाच वेळी ते कव्हर करू शकतं. तर हा पहिला पॉइंट आहे. त्याच्यानंतर त्याचा स्पीड हा दुसरा पॉइंट आहे. स्पीड ही प्रिसाइज असते. म्हणजे एक स्पीड डिसाइडेड असते 5 मीटर. तर ते जे कॅल्क्युलेशन ऑटोनॉमसली ते करतं ड्रोन. Okay. म्हणजे त्याला एकदा तुमचा शेताचा जर मॅप दिला, शेताचा मॅप दिल्यानंतर त्याला माहितीये की एवढं जर फवारणी करायचं ते ऑटोमॅटिक तो तसा प्लॅन तिथं क्रिएट करतं. प्लॅन क्रिएट करून तिथं आपल्याला 10 लिटर औषध आणि त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी आणि त्याच्यामध्ये औषध टाकायला लागतं. हे एवढं टाकल्यानंतर मॅप जर आपण प्लॅन केला तर आपण स्पीड आणि हाईट सेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली एका एकरामध्ये ते तितकीशी फवारणी करून परत जिथून टेक ऑफ घेतला तिथं लँड होतं. ओके. बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आज मार्केटमधून 2-2.5 हजाराचा पंप आणण्यापेक्षा आणायचा आणि तो त्याच्यानुसार फवारणी वगैरे करायची. तर साधारण आर्थिक दृष्ट्या जर बघितलं आपण तर ड्रोनचा कशा प्रकारे चांगला फायदा आहे सर पंपापेक्षा? आर्थिक दृष्ट्या जर तुम्ही बघितलं आज तालुक्याच्या ठिकाणी आज 15 ते 20 गावं तरी असतात, बरोबर? एखाद्या मोस्टली जास्त शेतकरी हिंमत करत नाही यायचं घ्यायला. बट आता जे तरुण शेतकरी आहे ज्यांना घर बसल्याच उद्योग करायचा आहे त्यांना हे जे सोल्युशन आहे ते खूप परफेक्ट आहे. कारण की ते तरुण आहेत. त्यांना ही सगळी टेक्नॉलॉजी सहजपणे ते समजून घेऊ शकतात या टेक्नॉलॉजीला. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकरी 500 रुपये तरी चालूच आहे आता. Yes. एकरी 500 रुपये. बरोबर. तर
एकरी 500 रुपये दिवसाचे त्यांनी 10 एकर जरी फवारणी केली तरी तो 5,000 रुपयाचा हिशोब आपण जर पकडला बरोबर. तरी पण 5,000मध्ये तुझं बाकीचं बॅटरीची सायकल झाली, बाकीचा जर खर्च वगळता त्याला ट्रान्सपोर्ट झालं, इतर काही गोष्टी असतील छोट्या छोट्या बारीक सारीक, तर ह्या गोष्टी वगळता त्याला 2,000 ते 3,000 रुपये आरामात एका दिवसाला तो कमवू शकतो. मी Okay. सेफ साईड तुम्हाला सांगितली आहे. ओके मुलं आमचेच ड्रोन पायलट्स आहेत, ते 40-40 एकर एका दिवसाला फवारणी करतात. ओके तितकी कॅपॅसिटी सुद्धा आपण बिल्ड करू शकतो. आणि हा सीझनल गेम आहे. सीझन मध्ये म्हणजे 6 ते 7 महिन्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी पैसे रिकव्हर करू शकतात आणि तुम्ही ह्या ड्रोनची किंमत एक 4 महिन्याच्या आत, 5 महिन्याच्या आतच रिकव्हर करू शकतात. मीच एक ड्रोन शनी शिंगणापूरमध्ये दिलेला आहे. त्या मुलाने, विठ्ठल टुबे नाव आहे त्यांचं, त्यांनी जवळपास 3 ते 4 महिन्यामध्येच त्यांचा ड्रोन पूर्ण नील केला. ओके आणि त्याच्यात सोबत त्यांनी गाडी ऍड ऑन केली त्याच्यासोबत, म्हणजे ड्रोनला ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर गाडी पण लागते, तर ओके गाडी सुद्धा ऍड ऑन केली. या सगळ्या गोष्टी त्यांनी नील केल्या एवढ्या कमी वेळेमध्ये. ओके. आणि आता तो प्रॉफिटमध्ये किंवा आता तो सरप्लस मध्ये बिझनेस करतोय, असं असं म्हणायला काही वावगं नाही. ओके म्हणजे थोडक्यात तर पंपाने फवारणी करण्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या ड्रोनची फवारणी अतिशय उत्तम आहे. हो, ओके. एखाद्या शेतकऱ्याने खरेदी केल्यानंतर तर पोहोचवला कसा जातो सर शेतकऱ्यापर्यंत? एखाद्या शेतकऱ्याने जर ड्रोन खरेदी केला तर आम्ही त्या शेतकऱ्याला त्याचा डिलिव्हरी ऍड्रेस जो असतो त्या डिलिव्हरी ऍड्रेसवरती आम्ही लॉजिस्टिक्सद्वारे त्याला ड्रोनला पाठवून देतो. त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस वगैरे का सर, डिलिव्हरी चार्जेस? हो, डिलिव्हरी चार्जेस, कारण लोकेशन बदलत असतात. ओके सो लोकेशन बदलत असल्यामुळे त्याचे डिलिव्हरी चार्जेस पण व्हॅरी होत असतात. तर ते व्हॅरी होत असल्यामुळे आपण तशा प्रकारे ते चार्जेस चेंज करत असतो. ओके. आणि शेतकऱ्याला जर खरेदी करायचं आहे सर, तर तो कशा पद्धतीने आपल्याकडे इन्क्वायरी करू शकतो किंवा कशा प्रकारे ऑर्डर करू शकतो सर? आमच्या वेबसाईटवरती सगळ्या गोष्टी तिथं मेन्शन केलेल्या आहेत. फोन नंबर आहे, ईमेल आयडी आहे, किंवा फोनद्वारे तो कॉल करू शकतो. कॉल रिसिव्ह केल्यानंतर आमच्या मार्केटिंग टीमकडे तो कॉल जातो. त्याला पूर्णपणे उत्तम पद्धतीची माहिती तिथं दिल्या जाते. कशा प्रकारचा ड्रोन आहे तुम्हाला, म्हणजे 2-3 प्रकारचे ड्रोन असल्यामुळे मोस्टली त्याला आपण सांगतो की कोणत्या प्रकारचं ड्रोन आहे, कोणतं पीक आहे तुझं, तुझा एरिया कोणता आहे, तुला कोणतं ड्रोन घ्यायला पाहिजे. कारण की 2 ड्रोन आहेत आमचे, एक समृद्धी 10 लिटर आणि एक समृद्धी 10LH. ओके तर समृद्धी 10L मध्ये फक्त फ्लॅट जेट नॉझल आहेत आणि समृद्धी 10LH मध्ये 2 नॉझल्स आहेत, एक फ्लॅट जेट नॉझल आहे आणि एक सेंट्रिफ्युगल नॉझल आहे. ओके तर ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला आम्ही समजून पूर्णपणे सांगतो. त्याची फील्ड कोणती आहे, त्याचा एरिया कोणता आहे, त्याच्या तिथं कोणते प्रकारचे तो क्रॉप्स लावतो, या सगळ्या गोष्टीवरती ते समजून सांगितल्यानंतर ते आमच्या टेक्निकल टीमकडे जातं. टेक्निकल टीम आम्हाला मग त्यांना सांगून आम्ही तशा प्रकारचा ड्रोन रेडी करतो. रेडी करून त्याला टेस्टिंग पण आमच्या तिथे असते, टेस्टिंग पण करतो आम्ही त्याची. आमची फील्ड आहे, फील्डवरती जाऊन सगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात. त्या सगळ्या प्रकारच्या टेस्ट करून मग शेतकऱ्याला आम्ही फायनली तो ड्रोन देतो. जसं की सर तुम्ही आता म्हटलात की सॅम 10LH आणि सॅम 10EL असे 2 ड्रोन आहे सर, बरोबर? दोन्हीमध्ये मेन डिफरन्स काय आहे सर, की त्याच्यामुळे आणि पिकं कोणकोणती कव्हर होतात सर? पिकं तर दोन्ही पण ड्रोनने दोन्ही कव्हर होतात. मोस्टली यांनी जे फळबागा आहेत, समृद्धी 10LH नी फळबागा कव्हर होतात जास्त करणं. आणि समृद्धी 10L आणि समृद्धी 10LH मध्ये डिफरन्स असा आहे की समृद्धी 10Lचं जे बॅटरी एन्ड्युरन्स आहे तो 16 मिनिटाचा आहे ओके आणि समृद्धी 10LHचा म्हणजे हा हेक्झाकॉप्टरचा एन्ड्युरन्स जवळपास 24 मिनिटाचा आहे. ओके तर हा मेन डिफरन्स आहे. त्याच्यानंतर नॉझल मध्ये पण डिफरन्स आहे. याला दोन्ही प्रकारचे नॉझल आहेत, त्याला एकच प्रकारचं नॉझल आहे. याची कॅटेगरीमध्ये पण डिफरन्स आहे. याची कॅटेगरी मीडियम कॅटेगरी आहे, त्याची कॅटेगरी स्मॉल कॅटेगरी आहे. ओके तर ह्या अशा छोट्याशा काही डिफरन्स आहे. त्याच्यानंतर याला ऑब्स्टॅकल सेन्सर आहे आणि ऑब्स्टॅकल म्हणजे जर एखादं झाड समोर येत असेल, एखादं हे येत असेल तर त्याला ते क्रॉस करून पुढे जाईल. तर अशी सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. आणि खाली टेरेन सेन्सर आहे, म्हणजे ते त्याच्या लँडला फॉलो करत जाईल आणि टेरेनला फॉलो करत जाईल. ते टेरेनला फॉलो करत जात असताना जर समजा मध्येच उतार आहे, मध्येच चढ आहे, तर ऑटोमेशन मध्ये त्या सगळ्या गोष्टी ते फॉलो करत जाईल. कारण की ह्याला तशा प्रकारचे सेन्सर लावलेले आहेत. ओके त्याला फक्त एकच सेन्सर आहे, त्याला फक्त ऑब्स्टॅकल सेन्सर. म्हणजे थोडक्यात तुम्ही शेतकऱ्यांकडनं पूर्ण माहिती घेता की माहिती तुमच्या शेतीचा पॅटर्न म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न काय क्रॉपिंग आहे, पॅटर्न काय आहे. त्याच्यानुसार सजेस्ट करताय. हो हो बरोबर. आज मार्केटमध्ये सर आता समजा 100 लिटर पंप जर बघितला, चार्जिंगचे पंप आज अवेलेबल आहे किंवा आपण म्हणतो इंजिनच्या वरती असणारे, बरोबर, पेट्रोल पंप असतील वगैरे, ह्या ड्रोनचं कसं राहतं सर पूर्ण? याचं हा पूर्ण बॅटरीवरती चार्जिंग करतो ओके. आपण याला. हम्म. बॅटरी याची 25,000 mAh ची बॅटरी आहे. याची बॅटरी 20 ते 30 मिनिटांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. ओके पूर्णपणे चार्ज झाल्यानंतर ती 24 मिनिटं चालते. ओके
म्हणजे जवळपास 2.5 एकरचं कव्हरेज आपण एका बॅटरीतून एका सायकल थ्रू एका चार्जिंग थ्रू कव्हर करू शकतो. ओके. आणि साधारण चार्जिंग साठी पुन्हा म्हणजे आता समजा चार्जिंग संपले असं जर आपण समजलं, चार्जिंग साठी किती वेळ लागतो सर? तेच चार्जिंगसाठी मी मगाशी जसं सांगितलं 30 ते 40 मिनिटं. 30 ते 40 मिनिटं आणि तो पूर्णपणे 24 मिनिटांपर्यंत चालतो. हो म्हणजे शेती 2.5 एकरची कव्हर होते एकाच वेळेस. हो, एकाच वेळी एका बॅटरीने. ओके. आता याचं जर प्राइस बद्दल बघितलं, आता याची माहिती तर बऱ्यापैकी आपल्या शेतकरी बंधूंना मिळालीच असेल. आता मेन प्रश्न राहतो शेतकऱ्यांचा, याचा खर्च काय येतो किंवा याचं प्राइस वगैरे काय, खरेदी करायचं असेल तर किती किंवा मग भाडेतत्त्वावर घ्यायचं असेल तर किती. पहिल्यांदा आपण सर प्राइस बद्दल बोलूयात, की डिरेक्ट जर एखाद्या शेतकऱ्याला खरेदी करायचं असेल तर त्याबद्दल थोडं सांगा. किंमत किती असते, किती बजेट लागतं शेतकऱ्याला पूर्ण? तर हा ड्रोन जवळपास 4.5 लाखामध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत. ओके. ह्याच्या बरोबर तुम्हाला सेंट्रिफ्युगल नॉझल, फ्लॅट जेट नॉझल, त्याच्यानंतर वॉटर फ्लो सेन्सर, म्हणजे जर तुमचा ड्रोन मध्येच जर पाणी संपलं किंवा औषध संपलं तर तो रिटर्न येईल. ओके. तर त्याच्यासाठीचं सेन्सर त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. ऑब्स्टॅकलचं सेन्सर आहे, त्याच्यानंतर टेरेनचं सेन्सर आहे, मागाशी जसं मी उल्लेख केला. हे सगळे सेन्सर, एक बॅटरी सेट त्याच्याबरोबर जो येतो तो, आणि त्याच्यानंतर एक टूल बॉक्स, ओके. असं सगळं सेटअप, आणि त्याच्याबरोबर ओईएम लायसन्स आपण प्रोव्हाइड करतो. ओके. या सगळ्या गोष्टी आपण एका ड्रोन सोबत 4.5 लाखामध्ये प्रोव्हाइड करतो. ओके. जसं की सर आता कोणत्या दुकानात गेलं किंवा ऑनलाईन जर मागवला तर त्याच्यामध्ये जर काही बिघाड असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर 6 दिवसांची वॉरंटी किंवा कंपनीनुसार त्यांच्या पॉलिसी असतात 10 दिवसांची वॉरंटी किंवा तुम्ही रिटर्न करू शकता काही प्रॉब्लेम असेल तर, बॅटरीला असेल तर. तसं ड्रोनसाठी आहे का सर? हो, पूर्ण ड्रोनसाठी नाहीये, काही कंपोनंटसाठीच आपण फक्त वॉरंटी याच्यामध्ये मेन्शन केलेली आहे. आणि आपण क्वार्टरली याचा म्हणजे दर 3 महिन्याला ड्रोनच्या कोणत्या पार्टसाठी सर वॉरंटी आहे किंवा काही रिप्लेसमेंट आहे? ड्रोनच्या महत्वपूर्ण 3 पार्ट्सला आपण वॉरंटी प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे फ्लाईट कंट्रोलर, जो ड्रोनचा मेंदू आहे, जीपीएसला पण आपण वॉरंटी प्रोव्हाइड करतो. आणि एक रिमोट, जो हातात रिमोट असतो, त्याला पण आपण वॉरंटी प्रोव्हाइड करतो. ओके. आता साधारण जे आहे खरेदी समजा केलाय ड्रोनची, बरोबर, वापरलाय, काही दिवसांमध्येच काही बिघाड झालाय तर त्यासाठी सर्व्हिस काय प्रोव्हाइड केली जाते का? 24 तासाच्या आत जर एखादा ड्रोन इन केस क्रॅश झाला तर 24 तासाच्या आत, जर त्याच्या लोकेशनच्या, डिपेंड्स अपॉन द लोकेशन, त्याच्या लोकेशनच्या प्रमाणे, समजा जर कोल्हापूरला द्यायचं असेल तर आम्ही ती लॉजिस्टिक्सची सुविधा इमिडिएटली करतो आणि त्याला दुसऱ्या दिवशी त्याचे कॉम्पोनंट्स तिथल्या तिथं प्रोव्हाइड करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे फ्लोटिंग इंजिनियर्स असतात, म्हणजे प्रत्येक डिव्हिजन वाईज प्रत्येक 3 जिल्ह्याला आमचा इंजिनियर आहे. तर तो इंजिनियर तिथं जाऊन पूर्णपणे त्याची सर्व्हिसिंग करतो. त्याच्यामध्ये काय बिघाड आलेला आहे, शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम येतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं तो बघतो. बघितल्यानंतर सगळे चेंजेस करतो, टेस्ट फ्लाईट घेतो आणि मगच शेतकऱ्याच्या हातात देतो. आणि मग शेतकऱ्याच्या हातात दिल्यानंतर तो शेतकरी पूर्णपणे तो सॅटिस्फॅक्शन त्याला भेटलं, सॅटिस्फॅक्टरी असेल तरच तो आपण पुढे शेतकऱ्याला कॅरी फॉरवर्ड करतो. नाहीतर जर शेतकऱ्याला काही डाऊट वाटला तर आपण परत त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील, काही त्याला कुठं प्रॉब्लेम येतोय, फ्लाइंग मध्ये कुठं प्रॉब्लेम येतोय, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण थांबतो आणि ते रिपेअर करून परत शेतकऱ्याला रिटर्न देतो. ही सगळी काळजी आपण शेतकऱ्याच्या बाजूने, आफ्टर सेल सर्व्हिस ज्याला म्हणतो आपण, ह्याची आपण काळजी उत्तम पद्धतीने घेतो. अरे वा. जसं की सर आता मार्केटमध्ये जर आपण पाहिलं, एखादी 4 व्हीलर जर घेतली, 3 ते 4 वेळा आपल्याला सर्व्हिसिंगसाठी आपल्याला त्यांच्याकडनं फॅसिलिटी असते. ड्रोन साठी तुम्ही असं किती वेळा सर तुमच्याकडनं सर्व्हिस असते सर? वर्षभरात आम्ही 3 वेळा तरी सर्व्हिस देतो. ओके. 3 वेळा मोस्टली आम्ही त्यांना सर्व्हिस देतो, जिथं गरज असते तिथं. आणि ती पण फ्रीच आहे. तीनदा जी आम्ही देतो ना त्यांना, ती फ्रीच आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काही त्यांना चार्ज करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना जर आता कॉम्पोनंट्स जर काही जर खराब झालेले असतील तर, जर वॉरंटीमध्ये असतील तर ठीक आहे, जर नसतील तर त्याचे काही चार्जेस असतील तितके चार्जेस चेक करा. म्हणजे तेव्हा सुद्धा तुमचे जे अधिकारी तर ते प्लॉटवर जाऊन प्लॉटवरती जाऊनच सगळ्या गोष्टी होतात. प्लॉटवरती जाऊनच सगळ्या गोष्टी टेस्ट करूनच पुढे फॉलोअप केला जातो. ओके. सगळ्यात महत्त्वाचं सर, ड्रोन जर बघितलं तर एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून आपण ड्रोनकडे पाहतो, बरोबर. फक्त फवारणीसाठीच वापर करता येतो की अजून सुद्धा काही गोष्टी शेतीसाठी महत्वाचा ठरतो सर ड्रोन? काही मॉनिटरिंग आहे याच्यामध्ये, अजून जास्त काही शेतीचं मॉनिटरिंग केलं जातं का? हो, मल्टीस्पेक्ट्रल म्हणून आहे कन्सेप्ट. मल्टीस्पेक्ट्रल ड्रोनद्वारे तुम्ही तुमच्या शेतात कोणता आजार आलाय, काय आलंय, म्हणजे पिकाच्या त्या कलरवरती तुम्हाला डिपेंड करतं. मल्टीस्पेक्ट्रल ड्रोनद्वारे तुम्हाला जर एखाद्या क्रॉपवरती काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आढळले तर ते मॉनिटरिंग त्याच्याद्वारे आम्ही करतो आणि त्याचे रिपोर्ट्स आम्ही शेतकऱ्यांना देतो.
म्हणजे एक्झॅक्ट सगळ्या शेतीमध्ये तर पूर्ण प्रॉब्लेम नसू शकतो. बरोबर. एक्झॅक्ट ज्या ज्या ठिकाणी जिथं प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय होतात तो पूर्ण रिपोर्ट आम्ही शेतकऱ्याला जनरेट करून देतो. ओके. रिपोर्टमध्ये जे आहे फक्त आता डिसीज असेल की म्हणजे कोणता रोगराई आली पिकावर, कोणतं इन्सेक्ट पेस्टचा अटॅक आहे तर तो दिसतो. तर त्याच्यानुसार काय उपाययोजना केला पाहिजे तर हे सुद्धा ड्रोनद्वारे कळतं का सर? हो, रेकमेंडेशन्स पण आमची अॅग्रोनॉमी टीम शेतकऱ्याला देते. ओके. साधारण जसं की तुम्ही म्हटलात की डिरेक्टली जर खरेदी करायचं असेल तर 4.5 लाखापर्यंत याची प्राइस आहे सर. हो हो. भाडेतत्वावर जर काही शेतकऱ्यांची इच्छा असेल की मला फक्त माझ्या शेतासाठी वापरायचं आणि परत तुम्ही घेऊन जाऊ शकता. हो. भाडेतत्वावरती काय प्राइस राहते सर किंवा किती भाडं राहतं? जर आता समजा एखादं गाव आहे, त्या गावामधल्या शेतकऱ्यांनी जर डिसाईड केलं की आम्हाला शेती फवारणी करायची असते, कारण की फवारणीचं एक सीझनच आहे, तर Okay. सगळ्याच लोकांना एकाच वेळी फवारणी करायचीच असते. हम्म. तर एक 10 ते 15 लोक मिळून त्यांनी जर सांगितलं आम्हाला, आमच्याशी संपर्क केला, त्यांनी सांगितलं की आम्हाला फवारणी करायचंय 30 एकरापर्यंत ऍव्हरेज जर तिथं झालं गोळा, तर आपण तिथं जाऊन स्प्रेइंग करतो. आपले ड्रोन पायलट्स आहेत, जे सर्टिफाईड ड्रोन पायलट्स आहेत, ते तिथं जाऊन स्प्रेइंग करतात. त्यांना 2 ते 3 वर्षाचा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे आता. ओके. असे लोक तिथं जाऊन स्प्रेइंग करतात आणि त्याचा स्प्रेइंगचा जो खर्च असतो तो 600 ते 700 रुपये पर एकर तितका खर्च द्यायला लागतो. ओके. आणखी एक महत्त्वाचं सर, आता मी स्वतः एक शेतकरी घराण्यातली आहे. मी Yes. स्वतः पाहिलेलं आहे ड्रोनची जी फवारणी आहे तर ती आम्ही ऊसामध्ये केली होती. हो. तर यामध्ये सर असं झालेलं की बाजूला जे आहे तर कोथिंबीरचं पीक वगैरे होतं. तर याचा जो फटका आहे तर पिकाला बाजूच्या पण पिकाला म्हणजे बसतो. तर तो एक डिसएडव्हान्टेजेस मला पाहायला मिळाला होता. तर त्याबद्दल काय सांगाल सर? कशा प्रकारे आपण नियोजन केलं पाहिजे फवारणी करताना सर? शेतकऱ्यांनी आवर्जून काय काळजी घेतली पाहिजे ड्रोनची फवारणी करताना? शेतकऱ्यांनी काळजी घेण्यापेक्षा आम्हीच त्याची काळजी जास्त घेतो. ओके. कारण की आम्ही जो प्लॅन करतो ना, मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं, आम्ही जो प्लॅन करतो तो समजा त्याचा बांध आहे, त्या बांधाच्या 1-1.5 मीटर अलीकडेच आम्ही प्लॅन करतो. ओके. आणि प्लॅन मी तुम्हाला जसं सांगितलं, एका वेळी तो 12 फुटापर्यंत कव्हर करतो. तर तसा प्लॅन केल्यामुळे काय होतं की त्याच्या बांधापर्यंतच ते औषध तिथपर्यंतच जातं. ओके. जर थोडंसं वारं जास्त असलं तर मग आपण हाईट वगैरे ऍडजस्ट करून आपण त्याला स्प्रे करतो. ओके. म्हणजे जास्त जर हवा असेल तर त्यावेळेस थोडं ड्रोनची फवारणी आपण थोडं थांबून तर केली तर नंतर चालेल. केली तरी चालते. आणि जर थोडीशी मीडियम लेवलची जर हवा असेल तर त्यावेळी आपण काय करतो, त्यावेळी त्याचं ड्रोन अल्टिट्यूड आपण कमी करतो, म्हणजे तो पटकन खाली पिकापर्यंत गेला पाहिजे. अशा काही ऍडजस्टमेंट आपण Okay. फील्डवरती जागेवरच करतो. आता समजा आपण फवारणी करताना जे आहे आधी कसं शेतकरी पूर्णपणे पंपाने फवारणी करायचे, एखाद्या शेतकऱ्याला जे आहे ड्रोननी फवारणी करायची. पण ड्रोनची फवारणी घ्यायची म्हटलं तर आधी कोणकोणत्या स्टेप्स ज्या आहेत तर त्या फॉलो करणं गरजेचं आहे सर? तर त्यामध्ये 2 ते 3 फार छोट्या स्टेप्स असतात, त्या आमच्या साईडने आम्ही करतो. शेतकरी आम्हाला सांगतच असतो की त्याचा बांध कुठे आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन बांधावरती जीपीएस मार्किंग घेतो. ओके. प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याच्या बांधाच्या शेताच्या 4ही कान्याकोपऱ्यात जाऊन 4 कोपऱ्यात जाऊन 4 पॉइंट्स घेतो. ओके. ते पॉइंट्स घेतल्यानंतर आता आम्हाला कळतं की शेत, आता त्याच्या शेतामध्ये ते किती मोठं शेत आहे, त्याचं शेत तितकंच आहे का म्हणून. ते सगळं कळल्यानंतर आम्ही त्यामध्ये प्लॅनिंग करतो, ऑटोनॉमस प्लॅनिंग करतो. त्याच्यामध्ये ग्रिड्स फॉर्म होतात, लाईन तयार होतात. अशा ओके. लाईन तयार झाल्यानंतर तो आम्ही शेतकऱ्याला दाखवतो, व्हेरीफाय करतो की हेच तुमचा प्लॉट आहे, ह्याच सगळ्या गोष्टी. ते व्हेरीफाय झाल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही औषध वगैरे कालवतो, पाणी वगैरे पाण्यात औषध कालवतो. कालवल्यानंतर आमच्या इथं फिल्टर आहे, याला तुम्ही उघडल्यानंतर इथं फिल्टर आहे, त्या फिल्टर मधून आम्ही ते औषध त्याच्या पाण्यामध्ये ह्या टाकीमध्ये ओततो. ओतल्यानंतर याचं पूर्णपणे एकदा टेस्ट करून घेतो फील्ड ग्राउंड वरती की हे व्यवस्थित चालतंय का नाही. मग हे जर व्यवस्थित चालत असेल तर त्याच्यानंतर आपण सगळे प्रिकॉशन्स घेतो. आजूबाजूला तार आहेत का नाही, ओके. या सगळ्या गोष्टी बघून मग आपण वाऱ्याची दिशा वगैरे काय आहे, स्पीड काय ठेवायला पाहिजे, त्याच्यानंतर मग हाईट किती ठेवायला पाहिजे, डिपेंड्स अपॉन द क्रॉप, हे सगळं आमचा पायलट डिसाईड करून, आणि ही ट्रेनिंग आम्ही शेतकऱ्याला सुद्धा देतो. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी करून आम्ही मगच टेक ऑफ घेतो. बरोबर. म्हणजे कोणतं पीक आहे, किती एरियावरती किती आहे area? किंवा याच्यामधले सुद्धा कोणत्या प्रकारचं औषध आपण फवारणी करणार हो. आहे, नोझल्स वॉश आहेत किंवा नाही, हो, हो, बॅटरी हो, सगळं हो. चेक सगळं चेक करूनच आपण टेस्ट फ्लाईट घेतो, ओके. फ्लाईट घेतो. हा जो ड्रोन आहे सर आपला सॅम 10LH तुम्ही Yes. सांगितलं बरोबर, जो Yes. की फ्रुट्स क्रॉप किंवा बाकी सगळ्या पिकांसाठी वापरला जातो. याचं डिझायनिंग बद्दल थोडं सांगाल सर आपल्या शेतकरी बंधूंना? याचं डिझाईन पूर्ण मेड इन इंडिया हे डिझाईन आहे. आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट इथं पुण्यातच आहे, खेड शिवापूरला, जगदम हॉटेलच्या मागच आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. आणि तिथं आपण याला पूर्णपणे मॅन्युफॅक्चर करतो. मॅन्युफॅक्चर करत असताना आमच्याकडे डिझाईन टीम आहे.
ज्याच्यामध्ये कशा प्रकारची डिझाईन आपल्याला कुठं लागते हे सगळी डिझाईन टीम डिसाईड करते. त्याच्यानंतर मग मॅन्युफॅक्चर होतं. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जितकसे पार्ट आपल्याला मॅन्युफॅक्चर करता येईल आपण तितके पार्ट मॅन्युफॅक्चर करतो. इंटिग्रेशन पण तिथंच असतं, म्हणजे याची जी असेंब्ली असते, असेंब्ली आपण इन हाऊस तिथंच करतो. क्वालिटी चेक्स केल्यानंतर इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये ते झाल्यानंतर मग याला आपण टेस्टिंग फ्लाइंगला नेतो. याच्यामध्ये सगळे पॅरामीटर्स चेक केले जातात. स्प्रे करून बघितला जातो. त्याच्यानंतर मग विदाऊट स्प्रे आपण याला फ्लाय करतो. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मोड्स मध्ये, टेक्निकल टर्म्स मध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या मोड्स मध्ये आम्ही याला फ्लाय करतो. आणि पूर्णपणे एक रगड ड्रोन म्हणजे इंडस्ट्री रेडी ड्रोन, जे कमर्शियल मार्केटमध्ये कोणालाही प्रॉब्लेम नाही केला पाहिजे त्यांनी, असं आपण ड्रोन इथं तयार करतो आणि त्याला टेस्ट करूनच आपण पुढे पाठवतो. तर शेतकरी बंधूंना आतापर्यंत तुम्हाला समजलंच असेल की ड्रोन किती महत्वाचा आहे. आतापर्यंत तुम्ही जे आहे तर पंपाने फवारणी केली असेल. पंपाने फवारणी करताना ज्या समस्या येतात तर त्यासाठी आज ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये ड्रोन ही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी किती महत्वाची आहे, तर त्याचा फायदा कसा होतोय, कशा प्रकारे आपण तो वापरू शकतो याची तर माहिती तुम्हाला समजली असेल. सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे हा जर खरेदी करायचा असेल तर त्यासाठी सरांनी आपल्याला मगाशी सांगितलं की 4.5 लाखापर्यंत त्याची किंमत आहे. पण अनेक शेतकऱ्यांचे हे प्रश्न आलेत की यावरती मग काही सबसिडी सुद्धा अवेलेबल आहेत का, फायदा तर आहे पण मग सबसिडी सुद्धा आहेत का, तर त्याचीच खास करून माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत तनुजा जाधव मॅडम आपल्या सुद्धा संपूर्ण पालवी अॅग्रिको परिवारातर्फे हार्दिक स्वागत करते. तुमच्याकडनं सुद्धा ड्रोन बद्दलची काही माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच आम्हाला आवडेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरांनी तर माहिती पूर्णपणे दिलीच आहे. शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त आलेला प्रश्न म्हणजे यावरती काही सबसिडी अवेलेबल आहेत का, सबसिडी बद्दल आपल्या शेतकऱ्यांना थोडंसं माहिती द्या. तुम्ही जसं सबसिडीचं बोलला तसं आता मोस्टली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे एम आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जो शेतकरी आहे हा एक स्मार्ट फार्मिंग कसं करेल यावर मोस्टली डिपेंड आहे. आता आपलं जे कृषी AI 2026 झालं त्याच्यामध्ये पण मोस्टली गव्हर्नमेंटनी AI वरती भर दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये ड्रोन हा शेतकऱ्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे मोस्टली AI टेक्नॉलॉजीज बघितल्या ऊसामध्ये, द्राक्षामध्ये. त्यापेक्षा जास्त म्हणजे ड्रोन प्रत्येक एक सामान्य शेतकरी यूज करू शकतो अशी ड्रोन टेक्नॉलॉजी आहे. तर यासाठी गव्हर्नमेंटनी पहिली तर आहे जी आपली महाडीबीटी मधून शेतकऱ्यांना सबसिडी भेटते. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना 40% सबसिडी भेटते, 4 लाखापर्यंत सबसिडी भेटते. आणि जे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत, जे स्टुडंट्स ऍग्रिकल्चर बॅचलरेट आहेत त्यांच्यासाठी 50% म्हणजे 5 लाखापर्यंत सबसिडी अलोकेट होते. तसेच जे मॅग्नेट स्कीम आहे आपल्या गव्हर्नमेंटची त्याच्यामधून जे आपल्या फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत त्यांना देखील 50% सबसिडी अलोकेट होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपलं मेन महाराष्ट्राचं एम आहे महिला सक्षमीकरण, त्यांच्यासाठी सुद्धा महिलांसाठी 50% पर्यंत सबसिडी भेटते. अँड थर्ड म्हणजे जे आपले कृषी अवजार बँक असतात त्यांच्यासाठी देखील 50% पर्यंत सबसिडी शेतकऱ्यांना भेटते. ओके, आता ही सबसिडी घेण्यासाठी काही डॉक्युमेंट्स किंवा काही प्रोसेस वगैरे? येस, महाडीबीटी वरून पहिली गोष्ट तुमच्याकडे फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. महाडीबीटी वरून जेव्हा तुम्ही अप्लाय करता कृषी यांत्रिकीकरण मध्ये कृषी ड्रोन हा आता ऑप्शन गव्हर्नमेंटनी ऍड केलेला आहे. त्याच्यातून जेव्हा तुम्ही अप्लाय करता तुम्हाला त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल येतं की तुम्ही ड्रोन खरेदी करू शकता. ड्रोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला जे कंपनीचे कोटेशन आहेत आणि तुमचं हमीपत्र तुम्हाला पोर्टलवरती अपलोड करावं लागतं. आणि ड्रोन खरेदी केल्यानंतर गव्हर्नमेंटचे जे तालुका कृषी अधिकारी आहेत यांच्यातर्फे मोका तपासणी होते ड्रोनची की शेतकरी एबल आहे तो ड्रोन फ्लाय करण्यासाठी. त्याच्यानंतर ती जी सबसिडी आहे ती आपल्या फार्मरच्या अकाउंटवरती जमा होते. ओके, आणि याच्यासाठी म्हणजे अप्लाय करण्यासाठी महाई सेवा केंद्रामधून शेतकरी करू शकतात? हो, अतिशय सोप्या पद्धतीने महाई सेवा केंद्रातून महाडीबीटी प्लॅटफॉर्मवरती शेतकरी स्वतः अप्लाय करू शकतात. ओके, आणि साधारण किती दिवसांमध्ये शेतकऱ्याला मिळू शकते? त्यांना 6 ते 8 महिन्यामध्ये अप्रुव्हल येऊन जातं ड्रोन घेण्यासाठी. त्याच्यानंतर 2 महिन्यामध्ये ते खरेदी करू शकतात. ओके, अरे वा, खूप चांगल्या पद्धतीने जे आहे सबसिडी सुद्धा आज शेतकऱ्यांना खास करून ड्रोन खरेदीसाठी आज अवेलेबल आहे. जसं की आता आपण मार्केटमध्ये एखादा फवारणी पंप खरेदी करायला गेलो तर साधारण 2-2.5 हजारापर्यंत
लाखापर्यंत मिळतो, बरोबर. आणि त्याच्यासोबत बाकी काही टूल्स वगैरे जे असतात तर ते सुद्धा मिळतात. तसं ड्रोन सोबत बाकी अजून शेतकऱ्यांना काय काय मिळतं? आपण जेव्हा शेतकऱ्यांना ड्रोन प्रोव्हाइड करतो तेव्हा आपण ड्रोन सोबतच शेतकऱ्यांना आता आपण ड्रोन तर देतोच आहे, त्याच्यासोबत आता समजा आपला जो बॅटरीचा एन्ड्युरन्स टायमिंग आहे तो 24 मिनिटाचा एक बॅटरी सेटचा आपला एन्ड्युरन्स टायमिंग आहे. तर शेतकऱ्यांची फवारणी थांबू नये कुठल्याही कारणाने, त्यामुळे आपण शेतकऱ्यांना एक एक्स्ट्रा अल्टरनेट बॅटरी सेट प्रोव्हाइड करतो की एक संपल्यानंतर जो दुसरा बॅटरी सेट आहे ते यूज करू शकतात. याच्यामुळे त्यांचं समजा एका बॅटरी सेटने त्यांचं 3 ते 3.5 एकर क्षेत्र कव्हर होते, तर त्यांचं 2 बॅटरींनी कमीत कमी 7 एकर पर्यंत ते डेली, जर त्यांना चार्जिंगची सुविधा नसेल शेतामध्ये तर ते कव्हर करू शकतात. त्याच्यासोबतच आपण लायसन्स देतो शेतकऱ्यांना, जे DGC अप्रुव्हल आहे, अँड ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो त्यांच्या ऑन फील्ड वरती. आता आणि 1 वर्षाची फ्री सर्व्हिस देतो आपण ऑन फील्ड, जसं सरांनी सांगितलं मग. त्याच्यासोबतच आपण जो बॅटरी चार्ज करण्यासाठी लागणारा चार्जर आहे आणि जे छोटे मोठे ड्रोनचा मेंटेनन्स आहे, मीन्स स्क्रू वगैरे, त्यासाठी एक आपण टूल किट प्रोव्हाइड करतो. आणि प्लस पॉईंट म्हणजे शेतकऱ्यांना कॅरी करता येण्यासाठी आपण एक कॅरी करण्यासाठी एक बॅग अथवा मग ड्रोन बॉक्स देतो. अरे वा. ड्रोन खरेदी करण्यासाठी काही आता मार्केटमध्ये म्हणा किंवा तुमच्याकडनं शेतकऱ्यांसाठी काही लोन पद्धतीने सुद्धा दिलं जातं का? लोन अवेलेबल आहेत का? येस. आता शेतकऱ्यांना त्याची खरेदी आणखी सोपी करण्यासाठी आपण जो आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक लोन स्कीम आहे, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड. तर ही स्कीम म्हणजे स्पेशली शेतकऱ्यांसाठी आहे, जी महाग शेताची उपकरणं आहेत, म्हणजे ट्रॅक्टर रिलेटेड पण समजू शकता तुम्ही. तर त्याच्यामध्ये आपला ड्रोन पण अवेलेबल आहे. सो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोनची जी प्राइस आहे त्याच्या 90% पर्यंत लोन होतं, 10% पर्यंत शेतकऱ्यांना डाऊन पेमेंट करायला लागतं आणि त्याचा टोटल 9% इंटरेस्ट रेट आहे. बट जो 3% इंटरेस्ट रेट आहे त्या लोनचा तो सबसिडाइज आहे, म्हणजे 3% तुम्हाला रिटर्न येणार आहे, तुम्हाला फक्त 6% इंटरेस्ट त्याच्यावरती पे करायचं आहे. अँड याला कोणत्याही प्रकारचं बँकेकडून मॉर्टगेज घेतलं जात नाही. आणि हे अगदी जी नॅशनलाइज बँक आहे ज्यामध्ये तुमचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये हे लोन प्रोसेस होऊन जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना कुठे जायची गरज पण नाही, ते कंपनीतर्फे आपण करून देतो. तर शेतकरी बंधूंनो, आताच आपल्या या पॉडकास्ट मधून तनुजा मॅडम असेल, मनोज सर यांच्याकडनं ड्रोन बद्दलची सविस्तर जी माहिती आहे तर ती आपल्याला समजलीच असेल. कशा प्रकारे तुम्ही खरेदी करू शकता, त्याचा फायदा कशा प्रकारे आपल्याला पिकात होतोय, आतापर्यंत तुम्ही जे पंपाची फवारणी करत आलाय तर त्याच्यामध्ये आणि ड्रोन मध्ये कशा प्रकारे तुम्हाला तो ड्रोन फायदेशीर आहे, खरेदी करण्यासाठीची काय प्रोसेस आहे, सबसिडी कशा प्रकारे अवेलेबल आहे, लोन कशा प्रकारे अवेलेबल आहे, ही सगळी जी माहिती आहे तर ती सविस्तर आपल्याला दोघांकडनं सुद्धा समजलीच असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा ड्रोन खरेदी करण्यासाठी तर तुम्ही आपल्या पालवी अॅग्रिको परिवारातर्फे सुद्धा तुम्हाला हा अवेलेबल करण्यात येणार आहे. तर संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. पालवी अॅग्रिको या कंपनीकडून सुद्धा आपल्यासाठी हा जो ड्रोन आहे तर तो उपलब्ध असणार आहे. शिवाय जर तुम्हाला हाच ड्रोन भाडे तत्वावर हवा असेल तर आपलं पालवी अॅग्रिको कंपनीचे जे मार्ट आहेत, पालवी मार्ट आहेत, सांगोला आणि नांदेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. या दोन्ही मार्टवरती सध्या हे दोन्ही जे ड्रोन आहेत तर ते उपलब्ध असणार आहेत. तिथून सुद्धा तुम्ही भाडे तत्वावरती वापरू शकता. दुसरी खुशखबर अशी की आपले जे कृषीवीर आहेत तर तुम्ही सुद्धा कृषीवीर बनण्यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर त्यानुसार कमिशन बेसवरती आपण कृषीवीर जे आहेत तर यांना पॉइंट करत असतो. तर तुम्ही सुद्धा इंटरेस्टेड असाल तर त्यानुसार आपल्याकडनं तुम्हाला सविस्तर पहिलं सुरुवातीपासून तर एंडिंग पर्यंत ड्रोन बद्दलचं सर्व प्रशिक्षण जे आहे तर ते यांच्याकडनं पुरवलं जाणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या एरियामधल्या शेतकऱ्यांसोबत संपर्क करून किंवा तुमच्या एरियामधले जे शेतकरी ड्रोनची फवारणी करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासोबत तुम्ही पूर्णपणे त्या ठिकाणी डील करू शकता. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण आलात. आपल्या सर्व शेतकरी बंधूंना तुम्ही ड्रोनची जी माहिती दिली तर त्याबद्दल संपूर्ण पालवी अॅग्रिको परिवारातर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.